सर्वांना सलाम. हॅपी शाबास सर्वांना. परमेश्वरामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. परमेश्वराचा गौरव सुरू करण्याअगोदर आपण प्रार्थना करू. धन्यवाद 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 येशू, तुझे मला धन्यवाद देतोस. तुझे का मानतो राजा. शाबाताच्या दिवशी बाप्पा मग प्रत्येकाला एकवट केलंस राजा. या ऑनलाईन सहभागी राजा तुझ्या गौरवामध्ये बाप्पा मग प्रत्येकाला एकवट केलं राजा. जे स्तुतिगायन होणारे बाप्पा ते देखील तू मान्य कर बाप्पा. कर गं बाप्पा मग प्रत्येकाची प्रार्थना विनंती आहे बाप्पा. आणि आम्हा प्रत्येकाला तू उत्तर दे माझ्या पित्या. ही लहानशी विनंती प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नाव मागतो म्हणून नाही. आमेन. तू ही है वो जो मुझको छुड़ाता, तू ही है वो जो मुझको बचाता, तू ही है वो जो मुझको छुड़ाता, तू ही है वो जो मुझको संभालता. देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको बचाता. मैं आजाद हूँ, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ. तू ही है वो जो मुझको उठाता, तू ही है वो जो मुझको चलाता. देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर, तू ही है वो जो मुझको दौड़ाता. मैं आजाद हूँ, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ. टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ. टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ, मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ. परमेश्वराचं गौरव असो. वचन वाचूया तुझ्या ब्रदर वचन असते. धन्यवाद माझ्या जीवनात प्रिय प्रभू येशू, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू येशू. खरोखर माझ्या देवा सुंदरसा शाबाताचा दिवस आमच्या आयुष्याला जोडलास त्याबद्दल धन्यवाद देतो माझ्या देवा. हो प्रभू येशू, खरोखर माझ्या बाप्पा आम्ही ज्या आता स्तुती आराधना केली प्रभू येशू, तुझं आशीर्वादित केली त्याबद्दल धन्यवाद माझ्या देवा. इथून पुढचं होणारं वचन ते देखील तू आशीर्वादित करणे माझ्या देवा. हो प्रभू येशू, तू पुढं देखील ते सर आम्हाला जो संदेश सांगते तो देखील समजण्यासाठी योग्य होती याची विनंती प्रार्थना आहे की आभार मानतो. इथून पुढचा वेळ काळ सर्व तुझी स्वामी तुमच्या कृपेने या नावाने मागतो म्हणून आमेन. मत्तयाचा 11वा अध्याय आणि 27 ते 30 वचन आपण बघूया. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व दिले आहे आणि पिते वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही आणि पुत्र वाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करावयास पुत्राची इच्छा असेल त्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे
त्या माझे जो अपनावर घ्या व मधपासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल, कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. आमेन. आपण प्रार्थना करू. धन्यवाद राजा, आजचा दिवस आपला आभार तुझे म्हणतो राजा. शाबाद दिवशी बाप्पा आम्ही एकत्र जमलो राजा. तुझ्या नावाचं स्तुती आहे आम्ही केलं राजा. तुझं वचन आम्ही वाचलेलं राजा. ते तू बघितलं राजा. प्रत्येकाला तुझ्या मार्गाद्वारे चालव राजा. तुझ्या इच्छेनुसार तू आम्हाला चालव राजा. जे वचन मागितलं झालं बाप्पा, तू चांगलं समजण्यास संताद्वारे चालण्यास तू आम्हाला शिकव राजा. सर्वांनी चांगलं समजून सांगण्यास तू सहाय मदत करायचा. आमच्या मंडळीचा ताबा तू घे राजा. याच्यावर चालून वाढण्यास तू सहाय मदत करायचा. आणि लवकरात लवकर बांधण्यात देखील तू सहाय मदत करायचा. सर्व काय तुझ्या इच्छेने तू होते राजा. इथून पुढची वेळ का तुझ्या निश्वास नावाने मागतो म्हणतोय. आमेन. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आनंद वाटतो या ठिकाणी 6 दिवसामध्ये परमेश्वराने सांभाळलेले त्याच्या पावित्र्यामध्ये, त्याच्या आशीर्वादामध्ये त्या परमेश्वराने या ठिकाणी आणलेले त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूमध्ये मा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. पुन्हा एकदा ऑनलाईन भक्ती आणि पुन्हा एकदा सहवास त्या परमेश्वराचा लाभतोय, कारण आपण त्याच्या चरणाजवळ आहोत. पुन्हा एकदा परमेश्वराचा जय जयकार करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एकदा परमेश्वराची आठवण करीत असताना तो परमेश्वर आपल्याला चालवतोय, तो परमेश्वर आपल्याला सांभाळतोय, म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि जे वचन आपल्या सगळ्याच्या परिचयाचं वचन ते आहे, परंतु ज्या वचनांचा तुम्ही विचार करताय ते वचन नेमकं कसं सांगितलेलं त्याचा शोध आपण या ठिकाणी केला. प्रत्येक जण जे आपण आहोत प्रत्येकाला वाटतं की आपल्याला शांती मिळावी, आनंद मिळावा, समाधान मिळावं, आणि प्रत्येकाची धडपड मात्र तीच आहे. परंतु या सगळ्यामध्ये ज्या विसाव्याच्या माग आपण लागलेलो आहे, ज्या विश्रांतीच्या माग आपण लागलेलो आहे, ज्या समाधानाच्या माग आपण लागलेलो आणि जगामध्ये राहत असताना ज्या आनंदाच्या दिशेने आपण वाटचाल करतो, आपण मानव म्हणून ज्या आनंदाच्या माग लागतो, आणि ज्याच्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये खरोखर आनंद आहे का, तो आनंद तात्पुरता आहे? ज्या समाधानाच्या माग आपण लागलेलो आहे ते समाधान कायम आहे का तात्पुरतं आहे, हे सुद्धा आपण शोधत नाही. कारण जगातली परिस्थिती जर आपण पाहिली आणि एखाद्या आनंदाच्या माग आपण जर विचार केला, एखाद्या फॅशनचा जर आपण विचार केला, जे वस्त्र आपण परिधान करतोय आणि प्रत्येक वस्त्राला नाव वेगवेगळं आहे. प्रत्येक स्टाईलला, प्रत्येक फॅशनला नाव वेगळं. कधी ते नाव बदललं आणि आपला आनंद संपून जाईल हे सांगते. गाण्यांच्या बाबतीत जर पाहिलं, बरेच गाणे मोबाईलवर आपण ऐकतोय, टीव्हीवर आपण ऐकतोय, रेडिओवर आपण ऐकतोय. जो आनंद त्या गाण्यामध्ये वाटतोय, परंतु त्या गाणं काही दिवसांनी दुसरं गाणं येतं आणि ते गाणं संपून जातं.
म्हणजे पुन्हा त्या गाण्यातला आनंद आपला संपून जातोय. एखादा जर चित्रपट आपण पाहायचा तर बऱ्याच वेळेला त्या चित्रपट फेमस झालेला असतो, प्रसिद्ध झालेला असतो. आणि तो जो आनंद आहे काही तास फक्त आपल्या बरोबर राहतो, परंतु त्याच्यानंतर तो विरून जातो. म्हणजे जगामध्ये जर पाहिलं तर आपण तृप्ती म्हणून कशाचीच नाही, कशातच नाही. कारण ज्या आनंदाच्या शोधात असतो आपण तो आनंद लगेच संपून जातो. मग येशू ख्रिस्ताच्या विश्रांतीबद्दल, ज्या आनंदाबद्दल, ज्या समाधानाबद्दल या ठिकाणी आपल्याला शिकवतो. हे समाधान कोणतं, हा आनंद कोणता हे आपल्याला शोधावा लागतो. मग तो नेमका आनंद कशामध्ये? स्तोत्रसंहिता 27वा अध्याय जर पाहिला, 4थं वचन जर पाहिलं, दावीद राजा त्या ठिकाणी परमेश्वराजवळ विनंती करतोय, प्रार्थना करतोय. आणि प्रार्थना करताना म्हणतोय, हे परमेश्वरा तुझ्याकडे मी एक वरदान मागतो. आणि दावीद राजा त्या प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी बोलत असताना तो म्हणतोय, मी तुझ्याकडे एक वरदान मागतोय, परंतु त्याच्या प्राप्तीसाठी मी झटणार. आणि मग जर आपण येशू ख्रिस्ताने जो पहिला संदेश आपल्याला दिलेला आहे, जगाला दिलेला आहे, जे प्रवचन आपल्याला केलेले आहे, त्याच्यामध्ये एक वचन असं आलेलं आहे, मत्तयाचा 5वा अध्याय. आणि तिथं असं वचन आलेलं आहे, जे धार्मिकतेचे भुकेले व तानेले ते तृप्त होते. म्हणजे ज्याला आपण तृप्ती म्हणून म्हणतोय, ज्याच्यामध्ये पूर्ण समाधान आहे, येशू त्या ठिकाणी सांगतोय, जे धार्मिकतेचे भुकेले तानेले ते तृप्त होते. इथं एक आपल्याला समजून घ्यायचे, आपली जी धार्मिकता आहे ती ख्रिस्त आहे. आपलं जे सात्विकपण आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपलं जे चांगुलपण आहे ते फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून तर कलसे 3:17 जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, देवाचं वचन सांगते, तुम्ही जे काही कराल ते प्रभू येशूच्या नावाने करा. म्हणजे ज्या सामर्थ्यशाली नावाने आपण सुरुवात करतोय कामाची, धंद्याची, व्यवसायाची, मुळात त्या नामामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्या समाधानाच्या मागे आपण लागतोय, नाम जर आपल्या मुखावर असलं तर तृप्ती आपोआप आपल्याला मिळते. मग जर आपण वचनांमध्ये जर पाहिलं, ही जी धार्मिकता, जर येशू सांगतोय धार्मिकतेचे भुकेले आणि तानेले तृप्त होतील, मग ही धार्मिकता आपल्याला कुठं भेटणार आहे याचा सुद्धा शोध आपण केला पाहिजे. स्तोत्रसंहिता 36वा अध्याय जर पाहिला आणि तिथं 8व्या वचनामध्ये जर पाहिलं तर सुंदरसं वचन त्या ठिकाणी आपल्याला शिकवते. स्तोत्रसंहिता 36वा अध्याय 8वं वचन, सुंदरसं वचन आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहिता 36वा अध्याय 8वं वचन, सुंदरसं वचन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजीशी. म्हणजे या धार्मिकतेचा जो उगम आहे, धार्मिकता जी आपल्याला भेटणार आहे, धार्मिकतेमध्ये जे आपण वाढणार आहे, प्रथम आपल्याला त्याच्या मंदिरामध्ये पाऊल टाकायचं.
या ठिकाणी देवाचं वचन सांगत राहिलेले, हे परमेश्वरा तुझ्या मंदिरामध्ये तृप्ती आहे, तुझ्या मंदिरामध्ये समृद्धी आहे. म्हणजे धार्मिकतेचं उगमस्थान देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये आपण जाणं गरजेचं आहे. कारण दावीद राजा स्तोत्र संहिता 122 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये दावीद राजा म्हणतोय, हे परमेश्वर ज्या वेळेला ते मला म्हणाले आम्ही परमेश्वराच्या मंदिराला चाललो, त्यावेळेला मला खूप आनंद झाला. विचार करण्यासारख्या गोष्टी, आपल्याला धार्मिकता मिळवायची, आपल्याला तृप्ती मिळवायची, आपल्याला समाधान मिळवायचे. आणि मग हे समाधान कुठे? आणि म्हणून ज्यावेळेला आपण परमेश्वराच्या, देवाच्या, पवित्र परमेश्वराच्या, जिवंत देवाच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंदिरात येतोय आणि जी वचनं आपल्या कानी पडताय, जी वचनं आपल्या कानी पडतात, ते वचनच खरोखर आपल्याला मार्ग दाखवतात. म्हणून दावीद राजा स्तोत्र संहिता 119 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये दावीद राजा म्हणतोय, तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनाने सावधान राहण्याने, यासाठी परमेश्वरा तुझं वचन मी माझ्या हृदयामध्ये जपून ठेवलेले. म्हणजे जे परमेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या कानावर वचन पडते, आपल्या हृदयामध्ये जर ते घट्ट बसलं आणि त्या वचनाप्रमाणे जर आपण वाटचाल केली, तृप्ती आपल्यापासून कधीच हटणार नाही, समाधान, आनंद आपल्यापासून कधीच हटणार. आणि म्हणूनच ज्या शाबाताचा उल्लेख विश्रांती असा केलेला आहे, इब्री लोकासपत्राचा 4 अध्याय त्याच्यामध्ये देवाचं वचन सांगते, ते माझ्या विश्रांती देणारच नाही. मग ही जी विश्रांती आहे त्याच्या पवित्र मंदिरामध्ये, आणि ती आपल्या प्रत्येकाला मिळवायची. मग ह्या वचनाकडे जेव्हा आपण पाहतोय, येशू ख्रिस्त याच्यामध्ये मत्तयाचा 11 अध्याय आणि 28 ते 30 वचन, आपण 27 ते 30 वचन पाहिलेले. आपल्याला 28 वचन बघायचे, पण त्या ठिकाणी जे सांगितलेले, मग ही जी विश्रांती आहे किंवा हा जो विसावा आहे नेमका कशात आहे आणि कसा प्राप्त होणार आहे, याच्याकडे आपण आतापर्यंत पाहिलेले. त्या ठिकाणी सांगितलेलं, हो कष्टी व भाराक्रांत हो तुम्ही सर्व मजकड या, म्हणजे मी तुम्हाला विसावं. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा जे कष्टी आहेत, जे भाराक्रांत आहेत, त्यांनी येशूकडे यावं. त्याच्यामध्ये वादच नाही. आपल्याला प्रभूकडे जायचं, प्रभू आपल्याला बोलावीत राहिलेला आहे. प्रभू आपल्याला आवाज देत राहिला, तो म्हणतोय तुम्ही कष्टी आहेत, तुम्ही भाराक्रांत आहे, ओझ्याने दबले गेलेले, तुम्ही सगळे माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देणार. पण बऱ्याचदा होतंय काय, आपण त्या प्रभूकडे जातोय, आपण त्या येशूकडे जातोय, आपण ओझ त्याच्या पुढं त्याच्याकडे टाकायला जातोय आपण. आणि ओझ ज्या वेळेला त्याच्याकडे टाकायला जातोय, आपल्याला वाटते ते ओझ दिले, आपण पश्चाताप केलेला आहे. फक्त आपण पापाची कबुली करतोय. ओझ म्हणजे तुमच्यावर जे ओझ आहे, माझ्यावर जे ओझ आहे, हे प्रभूला आपण सांगत राहतोय, परंतु ते ओझ जे टाकायचे, ओझ जे आपल्याला टाकायचं, ते ओझ आपण टाकत नाही. ते ओझ आपण जसंच्या तसं घरी परत घेऊन जातोय. आणि म्हणून आपण कायम ओझ्याखाली दबलेलो असतो. याचाच अर्थ जर आपण विचार केला, योहानाला पहिले पत्र 1 अध्याय आणि जर 9 वचन पाहिलं, तर त्याच्यामध्ये सांगितलेले, तुम्ही तुमची पापे पदरी घ्या, ती कबूल करा, तो विश्वासू न्यायी आहे, तो तुमच्या प्रत्येक अधर्माची क्षमा करेल. म्हणजे याचाच अर्थ जे आपण ओझ नेलेलं येशूकडे, आपल्याला ते तिथेच टाकून यायचे. जे पाप येशूकडे नेलेले, आपल्याला ते तिथेच टाकून
म्हणून तर बऱ्याचदा जेव्हा आपण प्रार्थना करतो देवाला सांगतो देवा हे माझं मागणं मान्य कर, परंतु जाता जाता जर तुमच्या मनामध्ये चिंता असल्या तर तुम्ही देवाला काहीच दिले नाही. पेत्राला पहिले पत्र 5 अध्याय 6-7 वचनामध्ये सांगितले तुम्ही तुमच्या चिंता मजवर टाका मी तुमची काळजी घेईन. येशू सांगत राहिले तुमच्या चिंता, तुमचं ओझ, तुमचं संकट, तुमचा त्रास मला देऊन टाका. आपण फक्त सांगतोय देत नाही. आपण दुःख त्याला सांगतोय, आपण ओझ त्याला फक्त सांगत राहिलोय माझ्यावर एवढं ओझ आहे, हे परमेश्वरा मी पाप केले, हे परमेश्वरा मी अपराध केलेला आहे, परंतु अपराध टाकून कुठं दिलेला आहे, प्रभूच्या पुढं कुठे टाकलेला आहे आणि आपण रिकाम होऊन कधी गेलेलो. महत्वाचा मुद्दा तिकडचा. लुकाचा 18वा अध्याय जर पाहिला 9व्या वचनापासून पाहिला, एक धार्मिक माणूस चर्चमध्ये आलेला होता, एक पापी माणूस चर्चमध्ये आलेला होता. आणि दोघंही प्रार्थना चर्चमध्ये आले म्हटल्यानंतर प्रार्थना दोघंही करणार त्या. आणि दोघं प्रार्थना करत होते. एक जो धार्मिक माणूस होता, जो श्रीमंत माणूस होता, जो स्वतःला धार्मिक समजत होता आणि स्वतःला वचनाप्रमाणे चालणारा समजत होता, तो परुषी परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करत होता. आणि प्रार्थना करत असताना परमेश्वराला सांगायचा हे परमेश्वरा हा जो उभा राहिला आहे तुझ्या मंदिरामध्ये हा पापी आहे, हा झकातदार आहे. हा तुझ्या वचनाप्रमाणे चालत नाही. हे परमेश्वराच्या पुढे हा काय करत होता, गाराने सांगत होता. प्रार्थना दोघांच्या परमेश्वराच्या पुढ्यात त्या ठिकाणी परमेश्वराच्या समोर परमेश्वराच्या समक्षतेमध्ये त्या ठिकाणी सादर होत होत्या. परंतु हा जो परुषी होता तो फक्त गाराने करत होता. बोलताना तो म्हणायचा मनुष्य अपराधपणे करतायत, मनुष्य लाचांनी भरलेला आहे, सगळं काय दुसऱ्यांबद्दल तो सांगत होता. मी तसा नाही, मी तसा नाही, मी तसा नाही, मी तसा नाही, मी धार्मिक आहे असं परमेश्वराला तो सुचवत होता. आणि हा पापी माणूस, हा जकातदार ज्यावेळेला प्रभूच्या पुढे उभा राहिला प्रार्थना करायला, यांनी जेवढं घोळवलेलं होतं, यांनी जेवढी इतरांबद्दल कंप्लेंट केलेली होती, इतरांकडे जेवढं बोट दाखवलं होतं, त्यांनी हा जो जकातदार ज्याला पापी म्हणून संबोधत आहे याने फक्त मान खाली केली, परमेश्वर पित्याकडे वरती सुद्धा त्याने पाहिलेलं नाही. खाली मान घातली आणि देवाला सांगायला लागला देवा मज पाप्यावर द्या. म्हणजे जे आठवत होतं त्याला पाप, जे पाप त्याने केलेलं होतं ते प्रत्येक पाप त्या परमेश्वराच्या पुढे कबूल केलं आणि त्या येशूला त्या ठिकाणी सांगत राहिलेला, पवित्र परमेश्वराला त्या ठिकाणी सांगत राहिलेला मज पाप्यावर दया कर, आज मी धावत तुझ्याकडे आलेला आहे. वचन जर आपण पाहिलं, या जकातदाराबद्दल जर वचन पाहिलं, इर्मयाचा 29वा अध्याय 13व्या वचनामध्ये सांगितले तुम्ही जीवे भावे माझ्याशी उदास लागा, माझा धावा करा, मला शरण याल त्यावेळेला मी तुम्हाला पावणार आहे. आणि या ठिकाणी ते झालेले ज्याला जकातदार खाली मान त्याने घातलेली होती, नतमस्तक तो झालेला होता, येशूकडे पाहत नव्हता, देवाकडे तो पाहत नव्हता, कारण त्याला स्वतःची लाज वाटत होती. अनेक अपराधांनी तो भरलेला होता आणि देवाला एकच सांगत होता देवा बघ मी माझं पाप तुझ्या पुढे कबूल करतोय, माझ्या अपराधांची क्षमा. आणि वचन असं सांगते की त्याच्या अपराधांची क्षमा करण्यात आली. परुषी किती जरी गाराने सांगत असला, ती गाराने देवापर्यंत पोहोचलेली परुषी किती जरी स्वतःला धार्मिक समजत असला, मात्र त्याची धार्मिकता त्यावेळेला काहीच कामाची नव्हती, कारण परमेश्वराने निवड केली होती पातक्याची.
कारण सगळं त्याने टाकून त्या ठिकाणी दिलं. बऱ्याच वेळेला आपण वचन ऐकते, आपल्याला वाटतं की येशू आपल्याला बोलवत आहे. येशूने जरूर बोलवलेले आहे, परंतु आपण वचनांची फोड नीट करत नाही. येशू म्हणतोय, हो कष्टी हो भाराक्रांत हो, तुम्ही सगळे माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. आणि ह्या वचनावर जगात लोक संदेश देत राहिले. पण त्या येशूला म्हणायचंय काय हे आपण पाहिलंच. त्या येशूला विश्रांती कशात आहे ते सांगायचंय त्या ठिकाणी. माझ्याकडे या, माझ्याकडे. मी तुम्हाला सुरुवातीलाच वचन सांगितलेलं आहे, स्तोत्रसंहिता 36वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या मंदिरामध्ये तृप्ती आहे. म्हणजे आज माझ्याकडे या, म्हणजे त्याच्या मंदिरात जाणं, वचन ऐकणं आणि बदलून जाणं हे काम आपलं आहे. आणि मग 29वा वचन 28व्या वचनामध्ये येशू आपल्याला बोलावत राहिलेला आहे आणि आश्वासन देत राहिले, मी तुम्हाला जरूर विश्रांती देणार आहे. परंतु तोच येशू ख्रिस्त 29व्या वचनामध्ये तिथं असं सांगतोय, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या, म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल. विश्रांती ज्या समाधानासाठी, ज्या आनंदासाठी आपण झटतोय, येशू म्हणत आहे माझ्याकडे आले तुम्हाला आनंद निश्चित मिळालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वचन सांगितलेलं, स्तोत्रसंहिता 27:4 दावीद राजा त्या ठिकाणी म्हणतोय, परमेश्वरा तुझ्याकडे वरदान मागतोय, त्याच्या प्राप्तीसाठी मात्र मी झटणार आहे. आणि हे वचन ते या ठिकाणी येशूला तेच सांगायचं, तुम्ही आले तर तुम्हाला विश्रांती मिळणार. पण विश्रांती कधी मिळणार आहे? मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या, म्हणजे तुम्हाला विश्रांती. म्हणजे येशूला त्या ठिकाणी सांगायचं, जसा मी चाललोय, येशूला त्या ठिकाणी सांगायचंय, जशी मी परमेश्वर पित्याची आज्ञा पाळत राहिलोय तशी तुम्ही सुद्धा आज्ञा पाळा. जसा मी लीन झालोय, जसा मी नम्र झालेलोय, तसे तुम्ही नम्र. आणि लगेच 30व्या वचनामध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्याला सांगत राहिलं, शिकवत राहिलं. बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचा अर्थ कधी कधी कळत नाही. काय येशूला सांगायचंय, माझ्याकडे विश्रांती तर मिळणार आहे, पण विश्रांती कशामध्ये? येशू ख्रिस्त काय 30व्या वचनामध्ये त्या ठिकाणी काय सांगत राहिलं? तिथं सांगत राहिलेलं आहे, माझे जो सोयीचे व माझे बोझे हलके. बऱ्याच वेळेला शहरात जे लोक राहतात, जे वचन ऐकतात, या ठिकाणी जू म्हटल्यावर बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही, किंवा शहरात राहणाऱ्यांना ते बहुतेक कळणार नाही. बरेच जण खेड्यातूनच शहरामध्ये गेलेले आहेत. जू म्हणजे बैलाच्या गळ्यामध्ये जे टाकतात, ज्याच्यामुळं बैल अख्खी बैलगाडी ओझ्यासहित ओढतोय, त्याला जू म्हणायचं. आता प्रश्न असा निर्माण होतो की येशू ख्रिस्त म्हणतोय, माझं तू सोयीचं. जर बैलगाडीकडे आपण पाहिलं, चढाला जर बैलगाडी लागली आणि त्यावेळेला बैलाकडे जर आपण नजर टाकली तर त्याला सुद्धा ओढताना त्रास होतोय. ती गाडी ओढताना त्या बैलाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास होतोय. मात्र येशू या ठिकाणी म्हणतोय, माझं तू सोयीचं आणि माझं ओझं हलकं आहे. म्हणजे जे जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला पाळायला शिकवले, पाळायला सांगितलेले, ते सोयीचं आणि सोपं आहे असं येशूचं म्हणणं. मग जर मत्तयाच्या 28व्या अध्यायामध्ये 18 पासून 21 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं सांगितलेले, तुम्ही जाऊन राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते त्यास पाळावा शिकवा. येशू म्हणतोय ते पाळणं जे ते सोयीचे.
गावामध्ये मी जातो. आणि त्या गावामध्ये ज्या घरामध्ये मी प्रार्थना करतोय विधर्मीच कुटुंब आहे आणि दर आठवडी त्याच्याकडे मी प्रार्थनेला जातोय आणि त्याच्याबरोबर बोलताना म्हणतोय बाळक साहेब मला फार वाटतं की हा धर्म मी पाळावा. प्रार्थनेला तो बसत असतो आणि मग तो मला नेहमी सांगतो बाळक साहेब ख्रिस्ती लोकांना खोटं बोलता येत नाही. मी त्याला म्हटलं आणि मग खोटं टाकून दे अवघड काय. म्हणजे गेल्या 20 वर्षापासून तेच चालले. आणखी जर आपण पाहिलं म्हणजे 29 वचन जर पाहिलं तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतोय मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल. एका 40मध्ये मी गेलो. 40चा विधी संदेश वगैरे झाला. फुलं टाकतायत कबरेवर, फुलं त्या कबरेवर त्या ठिकाणी टाकले आणि त्या कुटुंबातला जो जावई होता विधर्मी तो होता. आणि ज्या वेळेला मी जिवंत देवाचा उल्लेख केला, प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख केला, प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त मेलेला ना पुन्हा उठवणार आहे, हे ज्या वेळेला मी सांगत गेलो तेव्हा भलता राग मला वाटतं कारण मी त्याच्याकडे पाहिलं नाही. परंतु ज्या वेळेला प्रार्थना संपली त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने शिव्या दिल्या. त्याचं असं म्हणणं होतं की जरी मी प्रभूमध्ये नाही, जरी मी ख्रिस्ती नाही, तरी माझ्याकडे सगळं काही. मला सुद्धा वाईट वाटलं कारण येशूला शिव्या म्हणजे बाळकाला शिव्या. आणि ज्या वेळेला त्या शिव्या दिल्या मी त्या ठिकाणी काहीच बोललो नाही. मी त्या ठिकाणाहून निघून प्रार्थना संपल्यानंतर त्या ठिकाणाहून निघून आलो. परंतु त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आत पती पत्नी दोघे संपून परिणाम त्या गर्वाचा काय झाला. जो गर्व इतर याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये जो गर्व होता तो गर्व त्या ठिकाणी संपून गेले. तो गर्व त्या ठिकाणी संपून गेलेला आहे. जर आपण विचार केला येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे तू आपल्यावर घ्या. म्हणजे आपल्याला ती लीनता, ती नम्रता आपल्या ठाई असली पाहिजे. मग आपण वचनांकडे वळूया. येशू ज्याबद्दल सांगत राहिलेले आहे, प्रभू येशू ख्रिस्त ज्याबद्दल सांगत तो जर म्हणत राहिलेला आहे माझं जो सोयीचं आहे, मग आपल्याला शोधावं लागणार खरंच सोयीचं आहे का. तुम्ही जर 10 आज्ञा पाहिलेल्या असल्या निर्गमनाचा 20वा अध्याय 1 ते 18 वचन 10 आज्ञा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अनुवाद 22वा अध्याय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा 10 आज्ञा पुढे सुद्धा 10 आज्ञा त्या ठिकाणी दिलेल्या. परंतु त्याच्यामधलं जे अवघडपणा आहे, काय अवघडपणा दिसतोय हे आपल्याला शोधावं लागणार. कारण बरेच जण येशू पासून दुरावले. तिथं पहिलेच जे आज्ञा आहे तिथं सांगितलेले माझ्यासमोर तुला आज्ञा देऊ नसावी. काय अवघड काय त्याच्यामध्ये माझ्यासमोर तुला आज्ञा देऊ नसावे. जिवंत परमेश्वराच्या समोर आज्ञा देऊ नकोय. कारण तिथं परमेश्वर सांगतोय मी ईर्ष्यावान देव आहे. पहिल्या आज्ञामध्ये त्या ठिकाणी सांगितलं. अवघड काय. दुसरी जर आज्ञा त्या ठिकाणी जर पाहिली तर त्या ठिकाणी सांगितलं वर आकाशातील खाली पृथ्वी खाली जलाची कशाची प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको. जर देव आपल्यासारखा आहे, देव जर तुमच्यासारखा, देव जर माझ्यासारखा, कारण उत्पत्तीचा पहिला दुसरा अध्याय जर पाहिला तर तिथं मनुष्यच परमेश्वराच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. आपल्यासारखा जर परमेश्वर आहे मग फोटोच्या पाया पडायचे कशाला. आणि याच्या
समजून सांगतो, जर येशू म्हणत राहिलेला आहे माझे जू सोयीचे, माझे ओझे हलके, काय जड वाटतंय ह्या आज्ञांमध्ये? काय जड वाटतंय? विनाकारण देवाचं नाव घ्यायचं नाही, विनाकारण आपण देवाचं नाव आपल्या मुखावर घ्यायचं नाही, हे सांगणं काय अवघड आहे का काय? कारण आपण कोणत्याही परिस्थितीत असलो आपण देवाचं नाव घेऊ. कारण मी मागे जवळ चाललेलो होतो एका दारूच्या दुकानाच्या पुढे, तिथून एक जण बाहेर पडला, मी तिथं पोहोचलो म्हणजे त्या रस्त्याने मी त्या ठिकाणी चाललेलो होतो. मला बाहेर आल्या तो मला म्हणायला लागला, प्रेज द लॉर्ड बाळायचं. का घ्यायचं देवाचं नाव? विनाकारण का देवाचं नाव? या ज्या आज्ञा आपल्याला सांगितल्या, या आज्ञा पाळल्यानंतर आपल्याला खरं सुख, खरा आनंद आपल्याला मिळणार आहे. आपण त्याचा विचार करत नाही आणि सांगितलंय ते सोपं. त्याच्यानंतर चौथीची आज्ञा आहे, 8 ते 11 चौथी आज्ञा सांगितलेली. 5वी आज्ञा जर पाहिली तर तिथं आपल्या आईबापाचा मान राख, म्हणजे जो देश मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये तू चिरकाल राहशील. जर आपण विचार केला, आपण आपल्या आईबापाच्या आज्ञा आज पाळत नाही, पण आपली मुलं सुद्धा आपल्या आज्ञा पाळत नाही. आज जो आपण आईबापाचा मान राखत नाही, आपली मुलं सुद्धा मान राखत नाही. मग जर आपण आईवडिलांचा मान राखला तर आपली मुलं सुद्धा आपला मान राखणार आहे. म्हणजे तिथं देवाचं वचन असं सांगते, तिथं सांगितलेले तू आपल्या आईबापाचा मान राख, म्हणजे जो देश मी तुला देणार आहे त्यामध्ये तू चिरकाल राहशील. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची कामासाठी निवड झालेली त्या ठिकाणी तुम्ही निवांत राहणार आहे, तुम्हाला विश्रांती त्या ठिकाणी लाभणार. हे जे सांगत मी चाललेलो, सगळं जे सांगत चाललं अवघड, मला तरी त्या ठिकाणी अवघड काय वाटलं नाही. कारण असं कुठंच पवित्र शास्त्रामध्ये असं कुठंच सांगितलं नाही, ज्याला येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिलेला आहे, त्याच्यानंतर कधीच कुठल्या बाळकाने सांगितलं नाही की तुम्ही एक बोकड कापा म्हणून. आजही कुठलं चर तुम्हाला बोकड मागत नाही, तुम्हाला कोंबडा मागत नाही, बळी तुम्हाला मागत नाही. कारण येशू ख्रिस्त कोकरा आहे आणि त्याच्यासाठी त्याने आपल्यासाठी दान दिलेलं आहे. म्हणजे जे अवघड होतं ते सुद्धा काय केलेलं, संपून टाकलं. त्याच्यानंतरच्या जर आज्ञा आपल्या पाहिल्या 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, तिथं खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष धरू नको. साध्या गोष्टी सांगितल्या तरी आपल्याला त्या आज्ञा अवघड अशा वाटतात. तुम्ही विचार करा, एवढं जे मी सांगितले 10 आज्ञा तुमच्या पुढे मांडलेल्या, कोणची आज्ञा अवघड आहे त्याच्यामध्ये? आणि म्हणून येशू त्या ठिकाणी सांगतोय, मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते सोयीचं आहे, माझं जूच आहे, मी जे ओढत राहिलेलं ते जूच आहे, ते सोयीचं आहे आणि माझं ओझं हलकं आहे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने सांगितलेली ती सोपी आहे, अवघड अशी नाही. तरी देखील आपण त्याचा विचार करत, आपल्याला ते अवघड. जगामध्ये आपण 24 तास राहू शकतो, मित्रांमध्ये आपण 24 तास राहू शकतो, मात्र ज्या परमेश्वराच्या सहवासात आपल्याला वाढायचंय, जो परमेश्वर आपल्याला सुख देणार आहे, जो परमेश्वर आपल्याला सानिध्य विश्रांती देणार आहे, जो परमेश्वर आपल्याला समाधान देणार आहे, जो परमेश्वर आपल्याला आनंद देणार आहे, त्याच्या सहवासात आपण राहू शकतो. आणि एक ध्यानात घेऊन चालायचं, जर आपल्याला परमेश्वराच्या सहवासामध्ये टिकता येत नाही, परमेश्वराच्या संगती जर आपल्याला चालता येत नाही, तर कुठल्या तरी पापामध्ये आपण अडकलेलो आहे. सैतानाने कुठला तरी मोह आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्या मोहापासून आपल्याला सुटावा लागणार, तो मोह बाजूला सारावा लागणार. आपल्याला जर त्याच्यामध्ये टिकता येत नाही, आपल्याला जर त्याच्या वचनामध्ये चालता येत नाही, कुठलं तरी पाप तुम्हाला आडवा आणते, त्या पापाचं ओझं तुमच्यावर आहे, ते ओझं सैतानाने तुमच्यावर लागलेलं आहे. तरी देखील येशू म्हणतोय, तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचं ओझं हलकं करून टाक. बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतोय, सैतानाचं काम, देवाचं काम जर आपण पाहिलं, सैतान माणसाला धुळीत फिरवतो. कारण येहेजकेल याचा 28वा अध्याय
यशायाचा 14वा अध्याय जर पाहिला, सगळं त्याच्याकडे होतं, सैतानाकडे सगळं होतं. ज्या सुखासाठी आपण धावतोय ती सगळी सुख सैतानाकडे होती, पण त्याच्यामध्ये ज्याला गर्व आला, तो ज्याला देवापेक्षा मोठं समजायला लागला, देवाने त्याला उचलून धुळीत टाकलं. आणि हा सैतान चांगल्यांना धुळीत मिळवण्याचा प्रयत्न. पण ज्याला येशूकडे येतोय, याच्यामध्ये जर पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रसंहिता 113 अध्याय 7 आणि 8 वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगितलेले परमेश्वर वरून मानवाकडे झुकून पाहत असतोय, मानवाला धुळीतून उकिरड्याहून उठवतो. येशूचा काम आहे, तुम्ही धुळीत तुम्ही माखलेले, तुम्ही उकिरड्यावर लोळता, त्यावेळेला येशू तुम्हाला हात देतोय आणि त्याच्यातून बाहेर काढून तुम्हाला स्वच्छ करतोय. सैतान जे तुम्ही चांगले, तुम्हाला तो काय करतोय, धुळीत मिळवतोय, उकिरड्यात लोळवतोय. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतोय, तुम्ही सगळे माझ्याकडे. पण येत असताना एक ध्यानात ठेवायचंय, येशूची इच्छा आहे, जो मनाचा लीन आणि सौम्य आहे, त्याचे जो आपल्यावर घ्यायचे. म्हणजे ज्या विश्रांतीच्या मागे आपण लागलेलो, मी अनेक वचनांनी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेला त्या येशूकडे जातोय त्यावेळेला त्या वचनांचं आपण पालन जर करत गेलो, ही शांती टिकत राहणार, टिकवणं आपल्या हातात आहे. म्हणून दावीद राजा म्हणतोय, हे परमेश्वरा, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटणार आहे. आपल्याला सुद्धा ते करावं लागणार आहे. आपण जे देवाचे आहेत, आपण जे प्रभूचे आहेत, आपण जे ख्रिस्ताचे आहेत, जे वचन आपल्याला सांगते, समजा येशूने जर सांगितले चोरी करू नको, चोरी केल्यानंतर मार मिळतोय, आपण ती चोरी करायची. मग कशाच्याच बाबतीत चोरी करायची. आपण जर ती वचनं आत्मसात केली, ग्रहण केली, त्याप्रमाणे जर चाललो, विश्रांती काय आपल्या भोवताली राहणार. पण जर का आपण चुकत राहिलो, जर का देवाच्या विरोधात आपण गेलो, जर का परमेश्वराच्या विरोधात आपण गेलो, मग शांती आपल्या ठाई राहणार नाही. वचन जर पाहिलं आपण फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 8 आणि 9 जर वचन पाहिलं, इतकं सुंदर वचन आहे त्या ठिकाणी. तिथं आपल्याला जो विचार करायला सांगितलं, स्तोत्रसंहिता 4था अध्याय आणि 4थं वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगितलेले, भीती बाळगा, पाप करू नका, शय्येवर पडून आपल्या मनाशी विचार करा. बिछाण्यावर पडूनच आपल्या मनाशी विचार करा. पण जो विचार आपण करत राहिलो नाही, जे विचार आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये घोळत चाललेले, ते विचार कोणते, याबद्दल सुद्धा आपल्याला मनन करावं लागतं. आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी म्हणतोय, फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय 8 आणि 9 वचन, त्याच्यामध्ये सांगितलेले, बंधुजन हो, शेवटी इतके सांगतो, जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचं मनन करा. विचार फक्त त्याचा करा, न्यायाचा विचार करा, सत्याचा विचार करा. दुसऱ्याचा चांगुलपणाचा विचार आपण कधी करत नाही. मी किती चांगला आहे, दुसऱ्यांची प्रशंसा आपल्याला आवडत नाही. मी किती चांगला आहे, माझी प्रशंसा मी करतोय, माझ्या पाठीवर थाप मीच मारणार आहे, मी असा आहे, मी तसा आहे, त्या पुरुषासारखा. म्हणजे आपल्या ठाईचे विचार असतात ना, हे विचार सारखे चांगले असायला पाहिजे. आणि म्हणून गलती 6:10 मध्ये सांगितलेले, चांगलं करण्याचा कधीच कंटाळा येऊ देऊ नका, यथा काळी तुमच्या पदरात पीक पडेल. म्हणजे आपल्याला स्थिर राहायला सांगितलेले, पापापासून दूर राहायला सांगितलेले. इथं फिलिप्पियर 4 आणि 8 मध्ये सांगितलेले, जे काही तुम्ही मनन कराल ते चांगल्याचं मनन करा. आणि मग 9व्या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितले, जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे ऐकले पाहिले, ते आचारा, म्हणजे शांतीचा देव तुमच्या बरोबर आहे. शांतीचा देव, ज्या शांतीसाठी आपण खटाटोप करतोय,
समाधानाचा देव, जे समाधानासाठी आपण खटाटोप करतो, आनंदाचा देव, ज्या आनंदासाठी आपण खटाटोप करत आहोत, हा आपल्या बरोबर आहे. आणि ज्यावेळेला आपल्या बरोबर आहे आणि बऱ्याचदा हा देव माझ्या बरोबर राहतोय हे सुद्धा कळलं नाही. ज्यावेळेला आपण संकटापासून दूर आहे, ज्यावेळेला चिंता आपल्या मनामध्ये नाही, त्यावेळेला शांतीचा देव आपल्या बरोबर राहतो. पण हा विचार करायचा नाही. लुकाचा 12वा अध्याय एकाला खूप धान्य झालं आणि मनामध्ये तो विचार करायला लागला, हे जीवा खा पी, तुला आयुष्यभर पुरेल एवढं सगळं माझ्याजवळ आहे, मी कोठारा बांधीन. तो विचार करायचा नाही. तो विचार स्वार्थीपणाचा, स्वतःसाठी केलेला तो विचार. आपल्या विचारामध्ये इतरांचं सुद्धा कल्याण असणं फार गरजेचं आहे. आपल्या विचारांमध्ये इतरांचं, म्हणजे तुमचं घर सोडून, म्हणून तर येशू ख्रिस्त म्हणतोय, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. आपल्यावर तर आपण प्रीती करतोयच, आपल्या लोकांवर आपलं प्रेम आहे. मी मागं तुम्हाला सांगितलं, आपण स्वार्थी असायला पाहिजे. पण स्वार्थ त्याच्यामध्ये सुद्धा आपण कंजूसपणा करतोय. आपण काय करतोय, आपल्या घरासाठी स्वार्थ पाहतोय, आपलं घर सुखी दिसलं. पण तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्या घरातून बाहेर डोकावलं आणि समोरचं घर उपाशी दिसलं, तुमचा आनंद तिथे संपून जाणार आहे. मग हा विचार का करत नाही, हा दुसरा स्वार्थ का ठेवत नाही, की माझ्या समोरचा जो आहे, माझ्या शेजारचा जो आहे, तोही मला बाहेर पडल्यानंतर सुखी दिसला. तिथून तुम्ही थोडं पुढे जाताय आणि तुम्ही गावामध्ये शिरताय, तेव्हा अनेक जण दुःखी तुम्हाला दिसताय. मग तुम्ही स्वार्थ असा ठेवा की माझं गाव सुखी झालं पाहिजे. आणखी विचार करा की गाव नाही, माझा तालुका नाही, माझा जिल्हा सुखी झाला पाहिजे. हा स्वार्थ, म्हणजे सगळे असा स्वार्थ ठेवायचे की सगळे आपल्याला सुखीच दिसले पाहिजे. म्हणून एक ध्यानात ठेवायचंय, समजा तुम्हाला जर एखाद्याबद्दल चिंता जर वाटत असेल, तर शांतीचा देव आपल्याबरोबर राहत नाही किंवा चालत नाही. फक्त गाणंच म्हणण्यासारखं आहे, हे देवा तुझ्या संगती चालाय इच्छितो, लागोत चित्तवरती प्रकाश मागतो. आणि जर असं कधी वाटलं, बेचैनी कधी जर वाटली, तर कुठं तरी आपण येशूचा हात सोडलेला. येशू आपला हात कदापि सोडत नाही. येशू आपल्याला दूर लोटीत नाही. योहानाचा 6वा अध्याय 37वा वचन त्याच्यामध्ये सांगितलेले, जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाहीच. मत्तई 11वा अध्याय 28वा वचनामध्ये सांगितलेले, अहो कष्टी व भाराक्रांजन हो तुम्ही सर्व मजकड्या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती. ज्यावेळेला येशूकडे येतो, तो आपला हात कधी सोडत नाही. आपल्याला हात सोडून पळायची सवय, त्याचा हात कधी सुटू देऊ नका. समजा तुम्हाला वाटत राहिले की हे संकट माझ्यावर आलं, तर आपला कुठंतरी आपल्या हातातून त्याचा हात सुटलेला. म्हणून तो विचार नेहमी करायचा, परमेश्वराच्या सहवासात वाढायचं, परमेश्वराच्या सानिध्यात वाढायचं आणि विश्रांतीचा लाभ घ्यायचा आहे, समाधानाचा लाभ घ्यायचा आहे, आनंदाचा लाभ घ्यायचा आहे. कारण इथं वचन आपण फिल्पेकराचं पत्र सांगितलेलं आहे, जर आपण विचार चांगल्याचे केले तर शांतीचा देव कायम आपल्याबरोबर राहणार. यहूदाने सुद्धा स्वार्थ ठेवला, परंतु त्या स्वार्थीपणामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे. येशूच्या बरोबर चालत असताना त्याच्या मनामध्ये स्वार्थ. लुक्याचा 22वा अध्याय जर पाहिलं आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं, मला वाटतं 23वा वचन, त्याच्यामध्ये सांगितलेले की त्याच्या ठाई सैतान संचार, म्हणजे येशूच्या सुखामध्ये तो चाललेला होता, सगळं काही मुबलक होतं. परंतु ज्यावेळेला स्वार्थापायी येशूच्या हातातला हात सुटला, त्यावेळेला मरण त्याच्यावर होतं. म्हणजे जी विश्रांती येशूच्या जवळ होती, येशूच्या नामात होती,
येशूच्या संगतीत होती, त्याचा धिक्कार यहुदाने केलेला आहे आणि त्याच्यावर मरणाचा प्रसंग आलेला आहे. आपल्याला ते कळलेलं आहे. त्याच्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या पवित्र शास्त्रामध्ये सगळं लिहिण्यात आलेलं आहे, आपल्याला सांगायला आलेलं, आणि म्हणून आपण त्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहायचे. परमेश्वर तुम्हाला सर्वांना अशी मदत. प्रार्थना करूया यावेळेला. प्रेमपित्या पवित्र परमेश्वरा, सृष्टीच्या निर्माण करता बाप्पा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, शासनाचा आज पुन्हा एकदा बाप्पा तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुझा जय जयकार, तुझा जय जयकार, तुला उंचावतो, तुला गौरवतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण येशू तू चांगला आहे बाप्पा, तू चांगलं कर. तू म्हटलेले सहो कष्टी व भाराक्रांजन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. खरोखर बाप्पा तू आम्हाला विश्रांती देण्यासाठी तयार आहेस बाप्पा. हे माझं राजा आम्हाला जवळ घे, आम्हाला बाप्पा हे माझं राजा तुझ्या जवळ तू घे बाप्पा. ज्या प्रकारे बाप्पा मरियेला बाप्पा जीवनाचा मार्ग तू दाखवलास बाप्पा, त्याच प्रकारे बाप्पा हे माझं राजा आम्हाला तो जीवनाचा मार्ग दाखव बाप्पा. आणि जीवनाचा मार्ग बाप्पा तुझ्या वचनामध्ये बाप्पा, तुझ्या वचनामध्ये सुख आहे बाप्पा, तुझ्या वचनामध्ये समाधान, तुझ्या वचनामध्ये आनंद आहे बाप्पा. हे माझं राजा यासाठीच बाप्पा हे माझं राजा आम्हाला तुझ्या जवळ तुझ्या चरणाजवळ तू घे बाप्पा. आणि प्रत्येक वचनांचं मनन आम्ही करा बाप्पा, आणि सुखाच्या मार्ग लागावा बाप्पा, असं तू होते माझं आमच्या जीवनामध्ये बाप्पा. आम्ही तुझ्याबरोबर चालावं बाप्पा, असं माझे येशू. आज बाप्पा आम्ही प्रत्येकाने तुझ्या मंदिरात पाऊल टाकलेलं बाप्पा, खरी तुझी विश्रांती बाप्पा तुझ्या जवळच आहे बाप्पा. ते आम्हाला तू बहाल कर बाप्पा. आज नासुरीश बाप्पा तू हे बाप्पा अमोल संगती राहा बाप्पा. हे माझ्या राजा तुझ्या वचनाप्रमाणे तो चालतोय बाप्पा, तुझ्या वचनाप्रमाणे तू वागतोय बाप्पा. आज बाप्पा त्याला तुझा आशीर्वाद तू दे बाप्पा. आज त्याच्या परिवाराची काळजी तू घे बाप्पा. हे नासुरीश बाप्पा त्याच्या परिवाराचं संरक्षण कर बाप्पा. त्यांचं घर हे माझ्या राजा नाविन्याने बांधलं जातंय बाप्पा. आज बाप्पा त्या घरावर तुझा हात उठव बाप्पा. रुपेश प्रीती त्यांची लेकर आई वडील भाऊ बहीण बाप्पा, प्रत्येकाला तुझा आशीर्वाद तू दे बाप्पा. तू त्यांच्या संग हे माझ्या राजा रुपेशनी ज्या मशनरी घेतलेल्या आहेत बाप्पा शिवण कामाच्या, आणि जे मनामध्ये त्याच्या घोळत चाललेले बाप्पा, जे विचार त्याच्या मनामध्ये बाप्पा, प्रीतीच्या मनामध्ये बाप्पा, ते सिद्धीच नाही माझ्या. त्यासाठी साह्य तू पुरी माझ्या. हे प्रभुदेवा तुषार हे माझ्या राजा आणि सुशांत बाप्पा ज्या कामावर निघणार आहेत बाप्पा, आताच बाप्पा त्याला तू सामर्थ्य दे बाप्पा. आताच त्यांच्या ठाई आत्मा जावत बाप्पा. आताच आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई दे बाप्पा. आणि गुरुदेव तुझ्या नामाचा आज माझ्या राजा तुझ्या मंडळीतील बाप्पा जे कोणी आजारात असतील बाप्पा, त्या प्रत्येकाच्या जवळ तुझा स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर, त्याला तू बरं. आज दीपक सनी प्रार्थना करते माझ्या राजा, हे कोणत्या कॅन्सरने बाप्पा त्रस्त आहे बाप्पा. हे माझ्या राजा त्याला तू बरं करत आणलेलं आहेस बाप्पा. हे माझ्या राजा हे माझ्या प्रभू त्याच्या ऑपरेशन मधले अडथळे बाप्पा तू दूर कर बाप्पा. आजपर्यंत बाप्पा त्याला तू सांभाळेस बाप्पा. हे नासुरीश बाप्पा आज बाप्पा जरी मी या ठिकाणून प्रार्थना करतो बाप्पा, आज स्पर्श त्याच्यापर्यंत पोहोचू देत माझा. पूनमला तू स्पर्श, किडनीचा त्रास हे माझ्या राजा हे प्रभू देवा त्या किडण्यांना बाप्पा तू स्पर्श कर बाप्पा. हे माझ्या राजा तुझ्या शब्दाने बाप्पा त्या तू शुद्ध कर बाप्पा. आणि प्रभू दे तुझ्या नामाचा आज माझ्या राजा लॉकडाऊन असला तरी बाप्पा जे तुझ्या कार्यासाठी झटतायत बाप्पा, त्या प्रत्येकासाठी मी तुझं विनंती करतो. त्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर, त्या प्रत्येकाच्या डोक्यावर तुझ्या हात ठेव, त्या प्रत्येकाचं संरक्षण आणि घडू दे तुझ्या नामाचा जय. प्रार्थना ऐकलीस माझे येशू. खरोखर बाप्पा जे आजारी आहेत बाप्पा त्याला तू स्पर्श केलात बाप्पा, धन्यवाद तुला. मीनासाठी प्रार्थना करतो बाप्पा, तिच्या पोटातली देवा हे माझ्या राजा बाळ बाप्पा तू आशीर्वादित कर बाप्पा. त्या बाळांना बाप्पा तू स्पर्श कर बाप्पा. त्या बाळांची वाढ बाप्पा तुझ्यामध्ये तू कर बाप्पा. सरिताच्या बाप्पा पोटात बाळ आहे बाप्पा, ते तू आशीर्वादित कर बाप्पा. डिलिव्हरी तू कर बाप्पा. आरतीची डिलिव्हरी बाप्पा तू कर माझ्या राजा. त्या बाळांना बाप्पा तू आशीर्वादित कर माझे येशू. हे प्रभू देवा तू हे बाप्पा सविता शिल्पा बाप्पा गर्भधारणा त्याला तू दे बाप्पा. हे माझे राजा त्यामधले अडथळे दूर कर. आजची प्रार्थना तू ऐकलीस बाप्पा. मंदिरातून जो तुझा धावा केलेला बाप्पा तू ऐकलायस माझ्या राजा. आणि जे हे संदेश ऐकतील बाप्पा त्या प्रत्येकाला विश्रांती पोहोचू देत माझ्या राजा. आणि करू दे तुझ्या नामाचा जय जयकार. आमच्या अपराधांची तुझ्या दैनंदिन कृपेने येथून पुढची संपूर्ण वेळ काल तुझ्या हातात सोपविला. येशू तुझ्या प्रिय आणि गोड नावावर वाकून आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकराला मास दे. आणि जसे आम्ही आपल्या प्रयासन जोडले आहे तसेच तो आमचे मास आणि मास विस्तार तर मास वाढेपासून, कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.
चला म्हणते